पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला 20 वर्ष सश्रम कारावास, 20,000 रुपयांचा दंड। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील इसम नामे रायसिंग माल्या कातूड वय 33, मूळ राहणार शेरूला, तालुका सोनगड, गुजरात हा त्याचे सासऱ्याकडे कामानिमित्त डोगडीफळी घोड जामने तालुका नवापूर येथे वास्तव्यास असताना महिला फिर्यादी यांची 13 वर्षीय पीडित बालिका ही त्यांच्या घरी टीव्ही पाहण्याकरिता जात असे। याच गोष्टीचा फायदा घेत रायसिंग काल्या कातूड याने सदर बालिकेस त्याचे सासऱ्याचे नवीन घराचे काम सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी घेऊन जाऊन जीवेठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने 3 ते 4 वेळेस बालिकेवर लैंगिक अत्याचार केले होते। त्यानंतर पीडित बालिकेची प्रकृती खराब झाल्याने ती गर्भवती असल्याचे तिच्या पालकांच्या निदर्शनास आले होते। सदर बाबत फिर्यादी यांनी त्यांच्या पीडित बालिकेस झालेल्या घटनेविषयी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडित बालिकेने आरोपी रायसिंग माल्या कातूड याने तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले। यावरून नवापूर पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 792/2021 भारतीय दंडविधान कलम 376(2) FN 506 अन्वये सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3 व 4 प्रमाणे आरोपी रायसिंग माल्या कातूड याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता। सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी रायसिंग माल्या कातूड यास तात्काळ पोलिसांकडून अटक करण्यात आली होती। नवापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते। तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी विरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते। सदर खटल्याची सुनावणी माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार KR पेटकर यांचे समक्ष झाली। सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासण्यात आले। त्यात पीडित बालिका वय 13 वर्ष, पीडित बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच, तपास अधिकारी तसेच रासायनिक विश्लेषक, DNA तपासणी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्यात। यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नंदुरबार यांनी आरोपी रायसिंग माल्या कातूड यास भारतीय दंडविधान कलम 376(2) फ 376(2) N 363 अ 506 अन्वये व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 प्रमाणे दोषी ठरवत आरोपी यास 20 वर्ष सश्रम कारावास व एकूण 20,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे। सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाच्या वतीने अति सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट VC चव्हाण यांनी कामकाज पाहिले। मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, पैरवी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन साबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गावित, पोलीस हेड कॉन्स्टेबल देवेंद्र पाडवी, महिला पोलीस कॉन्स्टेबल दुर्गा वडवी यांनी कामकाज पाहिले। तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन, जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी यांनी अभिनंदन केले। पात्रा परिवर्तन 24 न्यूज।